कशी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला? 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. आणि ती मिळाल्यानंतर आम्ही EKYCची प्रक्रियाही सुरू केलेली आहे. EKYCमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं EKYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभताही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी EKYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, जसं तुम्ही बघितलं अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की EKYC करण्यासाठी तुम्हाला इथे मुदत म्हणजे 2 महिन्याची इथे देण्यात आलेली आहे व आता EKYCचे जे पोर्टल आहे ते सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता EKYC इथे करू शकता. मित्रांनो बघा, यासोबतच तुम्हाला काही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो बघा, अर्ज भरताना तुम्हाला माहिती इथे जपून टाकायची आहे. छोट्या चुकीमुळे तुमचं अकाउंट इथे रिकामं होऊ शकते. मित्रांनो बघा, छोट्या चुकीमुळे रिकामं होऊ शकते तुमचं अकाउंट. नेमकं कुठल्या चुकी आहेत ज्या चुकीमुळे तुमचं अकाउंट हे रिकामं होऊ शकते, तर हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. EKYC हे तुम्हाला जपून करायची आहे व व्यवस्थित प्रकारे माहिती त्यात भरायची आहे. बघा मित्रांनो, ही जी लाडकी बहीण योजना आहे ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आता तुम्हाला EKYC करणे इथे सक्तीचे केले आहे. राज्य सरकार तसेच सरकारने या प्रक्रियेसाठी तुम्हाला 2 महिन्याची इथे मुदतसुद्धा दिलेली आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला 2 महिन्याची इथे मुदत देण्यात आलेली आहे. या 2 महिन्यात सर्वांनी आपली EKYC करून घ्यायची आहे. EKYC करताना बरीच प्रॉब्लेम लाडक्या बहिणींना येत आहे. OTPचा प्रॉब्लेम आहे, आधार क्रमांकाचा इथे प्रॉब्लेम आहे, तर ते सर्व आता इथे दुरुस्त झालेलं आहे व तुमची हे जी लाडकी बहीणची EKYCची जी पोर्टल आहे हे आता व्यवस्थित सुरू झालेले आहे. या कालावधीत, या 2 महिन्याचा जो कालावधी आहे या कालावधीत तुम्हाला EKYC ते करायचं आहे. EKYC करताना तुम्हाला कुठली जर आणखीन अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघा, अनेक महिलांनी ऑनलाईन पडताळणी करण्यास सुरुवात केली असली तरी या संधीचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणारे गुगलवर बनावट वेबसाईट तयार करत आहे. मित्रांनो बघा, जेव्हा ऑनलाईन आपण काही ना काही येत असते सरकारकडनं, तेव्हा आपले हे जे स्कॅमर आहेत, स्कॅमरसुद्धा यात स्कॅम करत असतात, म्हणजेच बनावट वेबसाईट बनवत असतात. म्हणून जे ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनाची, ज्यावर EKYC होतं, तर त्या लाडक्या बहिणीची जे EKYCचं पोर्टल आहे त्यावरच जाऊन तुम्हाला EKYC करायची आहे. आपली माहिती कुठल्याच इतर वेबसाईटवर भरायची नाही, हे तुम्हाला जाणून करायचं आहे. तर यासाठी बघा, तुम्हाला जे अधिकृत वेबसाईट आहे जे लाडकी बहीणची, ती वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथून तुम्ही EKYC करा. अशा साईटवर माहिती जर तुम्ही भरला आणि ते जर चुकीची किंवा फ्रॉड जर साईट असली तर तुमचं खातं इथं, बँक अकाउंट इथं रिकामं होणार. त्यामुळे लक्षात ठेवा. बघा, चुकीची माहिती दिल्यास कारवाईसुद्धा होऊ शकते. मित्रांनो बघा, हे काय आहे बघा, लाडकी बहीणचे जे लाभार्थी आहे त्यासाठी EKYC अनिवार्य आहे. मात्र चुकीची जर माहिती दिल्यास लाभार्थींचे 1500 रुपये बंद होऊ शकतात. याशिवाय ज्या लाभार्थींनी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे अर्जात नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे EKYC करताना काळजीपूर्वक आणि अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. मित्रांनो, EKYCमध्ये तुम्हाला बरोबर माहिती भरायची आहे, अचूक माहिती भरायची आहे. काही प्रश्न चुकीचे असल्यास ते लवकरात लवकर दुरुस्त केले जाऊ शकतात, त्यामुळे काळजी करून नाही. त्यामुळे मित्रांनो बघा, कोणीही इथे काळजी करायची नाही.
EKYC जर तुम्हाला करताना प्रॉब्लेम येत असेल तर मला सांगा. आता मी तुम्हाला सांगणार आहे की EKYC नेमकी कशी करायची आहे बघा. याची सोपी पद्धत म्हणजे ही जी वेबसाईट आहे लाडकी बहीणची, ladkibahn.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायची आहे. या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला जर करता येत नसेल तर तुम्ही आपल्या सेतूमध्ये जाऊ शकता किंवा नेट कॅफेवर जाऊन हे ते तुम्ही तिथल्या सदस्याकडून करून घेऊ शकता. EKYCचा फॉर्म उघडला की पहिल्या पानावर तुम्हाला EKYC बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला तिथं आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर सेंड OTPवर क्लिक करून सबमिट OTP करायचा आहे. OTP तुम्हाला व्यवस्थितरित्या इथे टाकायचा आहे. तर बघा काही प्रॉब्लेम इथे येत होता, मागं OTPचा प्रॉब्लेम होता, तो आता दुरुस्त झालेला आहे. EKYC व्यवस्थितप्रमाणे आता तुम्ही करू शकता. व काही जर अडथळे जर येत असतील तर आम्हाला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो बघा, हे अशा प्रकारचं संपूर्ण ही EKYCची प्रक्रिया आहे. ज्यांची EKYC आधी झालेली आहे त्यांना EKYC आधीच पूर्ण झाली असा एक संदेश तिथे दिसेल. म्हणून ज्यांची EKYC झालेली नाही त्यांनी इथे EKYC करून घ्यायची आहे. तर व्यवस्थितप्रमाणे संपूर्ण माहिती अचूक भरा. काही जर प्रॉब्लेम असेल तर आपल्याला तुमचा कमेंट बॉक्स आपला हे उघडाच आहे. व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.